एकदम शांत बसायचे. सन्मानित शिक्षकवृंद आणि तुम्ही सगळे विद्यार्थी बालमित्रांनो, तर तुम्हाला कुठं ना कुठं तरी जसं प्रश्न पडलेलाच असेल की नशामुक्त म्हणजे जे आम्ही तर करत नाहीये, पण आमच्यासाठी तो कसं काय आलेले, बरोबर आहे ना. तर हा जो नशामुक्त जे भारत आपला जे अभियान करत आहोत ते विशेष करून प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वरी विश्वविद्यालय आणि सोबतच भारत सरकार न्याय एवं अधिकारिता मंत्रालयासोबत आपला एक MOU झालेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत आपण हे अभियान करत आहोत. तर हे अभियान 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टमध्ये आपण राबवलेलं आहे. तर याचा पाठिंबा असा आहे की या महिन्यामध्ये तो आम्ही उपक्रम का राबवलेला आहे, तर पहिला आहे की या महिन्यामध्ये जे आहे जागतिक युवा दिन असतो आणि दुसरा 15 ऑगस्ट असतो आणि तिसरं या जे विद्यालयाच्या जी संस्था आहे त्या संस्थालयाच्या ज्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी आदरणीय प्रकाशमणी दादीजी त्यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त हा प्रोग्राम हा अभियान राबवण्यात आलेला आहे. तर मुलांनो, मला इतकं थोडंसं तुम्हाला ह्या जे विषय आहे आपला आजचा त्याच्या सुरुवातीत एक प्रश्न विचारावा असं वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच त्याचं उत्तर द्यायचं आहे. निश्चितच तुम्ही देताल. माझा प्रश्न असा आहे, समजा तुमच्या जीवनामध्ये 2 ऑप्शन आहेत. एका बाजूला खूप सारं धन दौलत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक स्वस्थ निरोगी शरीर आहे, चांगले संस्कार आहेत, श्रेष्ठ चरित्र आहे आणि मनाची शांती आहे. ते 2 ऑप्शनमध्ये तुम्ही काय चूज करता? शरीर, अजून मोठ्याने सांगा. मनाची शांती पाहिजे, चरित्र चांगलं पाहिजे, संस्कार चांगले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, खूप सारी धन दौलत आहे, बरोबर आहे ना. बघा, याच्यामध्ये आपण याला चूज करू का दुसऱ्या ऑप्शनला चूज करू? कारण किती जरी जीवनामध्ये आता तुम्ही इथं शाळेमध्ये येता, शिकता, मेहनत करता, तुमच्यासाठी शिक्षक जे आहेत ते पण मेहनत करतात, तुम्हाला शिकवतात, बरोबर आहे ना. आणि तुम्ही प्रत्येकाने या विद्यालयात येताना काही ना काही एक लक्ष ठेवून ध्येय ठेवून इथं आलेला आहे, बरोबर आहे. आता कुणाला इथं डॉक्टर बनायचं आहे, कुणाला इंजिनियर बनायचं आहे, कुणाला सायंटिस्ट बनायचं आहे, कुणाला टीचर बनायचं आहे, कुणाला नेता बनायचं आहे, कुणाला अभिनेता बनायचं आहे. या व्यतिरिक्तही असू शकतं अजून तुमचा जो पण आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी तुम्ही या वाटचालीवर काय करत असता? चालत असता, बरोबर आहे ना. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या लक्ष्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी ज्या रस्त्यावर आपण चालत आहोत तर तिथं कुठं ना कुठेतरी खूप साऱ्या अशा परिस्थिती येतात, या अशा गोष्टी येतात जे की तुम्हाला कुठेतरी तिथं काय करतात, त्या उद्देशापासून डायव्हर्ट करण्यासाठी थोडंसं एक असतो. म्हणजे कोणी जे तुमचे साथी आहेत, जसं तुमचं फ्रेंड सर्कल आहे, की अजून कोणती परिस्थिती येऊ शकतात. पण त्या परिस्थितीमध्ये पण मला कोणत्या गोष्टीला माझं ध्येय गाठण्यासाठी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आहे हे स्वतःवर डिपेंड आहे आणि त्यासाठी स्वतःला ज्ञान असणं, समज असणं खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. असं कुणाला वाटतं की तुम्हाला तुमचे आई वडील तुमच्यावरती गर्व करावे? कुणाला नाही वाटत? कुणाला वाटते? सगळ्यांनाच वाटतं माझी आई वडील माझ्यावरती गर्व करावे, माझे शिक्षक माझ्यावरती गर्व करावे. सांगण्याचा भाव असा आहे की प्रत्येकाला असं काम करावं लागतं जेणेकरून आपल्या आई वडिलांना आपल्यावरती गर्व करावा, बरोबर आहे ना. आता समाजात आपली ओळख कशी असावी? प्रत्येकाला वाटलं की समाजामध्ये माझी चांगली पद प्रतिष्ठा राहावी, मला ओळखलं जावं. तर कोणत्या कार्याने ओळखलं जावं हे पण जरुरी आहे, बरोबर आहे ना. समजा तुमची प्रतिभा खूप चांगली आहे, तुमचं चांगलं चरित्र आहे, तुमचे चांगले संस्कार आहेत आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही उपलब्धी प्राप्त केलेली आहे, जे पण आहे नाव, पोस्ट, पोझिशन, तुमची कर्तव्ये, त्याच्या आधारे तुमची ओळख व्हावी का